वेगवेगळा पंच दिसत सुमित आणि पहिल्यांदाच पंचाच्या भूमिकेमध्ये आयोजक स्वतः दीपेश मान्यवरांच्या वतीने सामन्याला सुरुवात करायची आहे. शो गुड गेम, ऑल द बेस्ट दोन्ही संघाचा. आणि सेकंड फलंदाज शरद सेकंडला रॉबिन. पहिला चेंडू रिव्हर्स स्वीप, चेंडू सीमा पलीकडे फाईन. थर्ड मॅन रिझर्व्ह मधनं 4 धावांसाठी चौकाराने अकाउंट ओपन करतोय. चिलीचा गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाज चेंडू पॅडवर ब्रश होतोय. येथे मात्र पंच मिळून डिसिजन घेतील. दीपेशांचा फलंदाज बाद. या दीपेश यांच्याकडे मला कॉल आला, फलंदाज बाद याचा. दीपेश यांनी कॉल केला मला, फलंदाज मात्र बाद. तो मात्र कृष्णा सातपुते. पुन्हा गोलंदाज प्रदीप. क्लीन बॉल, मधली यष्टी उद्ध्वस्त झाली आहे. टाकेल पहिल्या चेंडूवर दोन चेंडू दोन फलंदाज बाद करण्यामध्ये यश आलंय त्याला. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. स्ट्रेट ड्राईव्ह केलाय. सुधार फॉलोमध्ये सुंदर क्षेत्ररक्षण बघायला भेटतंय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. प्रदीप टाकेला फलंदाज, नवीन फलंदाज वैभव. रिव्हर्स स्वीप केला, चेंडू हवेमध्ये. तिसरा धक्का बसतोय. एक सोपा झेल थर्ड मॅनला, शॉर्ट थर्ड मॅनला. फलंदाज बॅक टू द पवेलियन, तंबूच्या आश्राला. पुन्हा स्ट्रायकरला नवीन फलंदाज सागर. 5व्या क्रमांकावर फलंदाजी करायला सागर. नाशिकला फलंदाज शरद. चौकाराच्या मधील खेळतोय शरद. पुढे चेंडू ऑन साईडला स्वीप करायचा प्रयत्न. चेंडू पॅडवर ब्रश होतोय. लेग बाईकच्या स्वरूपामध्ये एक धाव येते. पंच चला लवकरात लवकर सुरुवात करायची. पंच ताकीद द्यायची आहे दोन्ही संघांना. विदिन 16 मिनिट मध्ये एक इनिंग संपली पाहिजे. पहिला चेंडू आउटसाइड, चेंडू मागे जातोय. डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न होता, मात्र सुरक्षितरित्या एक धाव येते. आमच्याकडे संदेश वळतात, एक चिकून दर्शवत आहेत, शैलीचे आहेत. पुढे चेंडू गोलंदाज सज्ज होतोय. मुकेश वापर केला दुसऱ्या षटकामध्ये करतोय. 2 चेंडूंमध्ये चेंडू महेशांचा रिव्हर्स स्वीप करायचा प्रयत्न होता. क्लीन बोर्ड. फलंदाज बॅक टू द पवेलियन. शरद बॅक टू द पवेलियन. चला पंचाला विनंती करतो लवकरात लवकर खेळ सुरू करायचा आहे. फलंदाज किरण. 6व्या क्रमांक फलंदाजी करायला किरण. 4 मोठे धक्के बस द्या मध्ये. साईडला स्वीप केलाय. मध्ये क्षेत्रक्षण सज्ज आहे. डिफाईन लीगला युवी एकच धाव येते. धावसंख्या पुढे सवली ती म्हणजे 7 वर. धावसंख्या खूपच कमकुवत बघायला भेटते ती म्हणजे. सुंदर फलंदाज बाद. पंच दीपेश आमच्याकडे वळले आणि फलंदाज मात्र बाद घोषित केलाय. दीपेश यांचा दुसरा निर्णय इथे मात्र यशस्वी ठरलाय. फक्त आणि फक्त 7 यंग इंडियन्स या संघाच्या आणि 5वा धक्का सुद्धा बसला या संघाला. कालच्या दिवसामध्ये एक संघ ऑल आउट झालेला, तो संघ म्हणजे विक्ट्री स्पोर्ट्स. पहिल्या सामन्यामध्ये आणि गोलंदाजी जोरावर या संघाने मात्र सामना जिंकलेला. 6 चेंडू 7 धावांची आवश्यकता होती. गोलंदाजाला किसन फक्त 3 धावा खर्च केल्या आणि तब्बल 3 धावांनी आपल्या संघाला विजय निर्माण करून दिला. गोलंदाज किसनने इथं मात्र बघायला गेलं पूर्णपणे बॅकफुटला गेलाय फलंदाजी करणारा संघ यंग इंडियन्स. 5 फलंदाज बाद झाले. 2 फलंदाज अगदी ड्राईव्ह करायचा प्रयत्न होता. चेंडू पॅडच्या मधून निघून गेलाय. निर्धाव चेंडू. गोलंदाज बैश पूर्णपणे कमबॅक करतोय. ऑन साईडला स्वीप केलाय. गॅप मध्ये क्षेत्र युवी 2 धावांचा कॉल दिलाय.
पंचांचा निर्णय पंच आपल्या निर्णयावर तटस्थित आहे. नाबाद दीपेश पाडीला मला फोन करताय, वारंवार दीपेश पाडीला मला सूचना करतायत. दीपेश यांचे निर्णय आतापर्यंत सगळे यशस्वी निर्णय ठरले. तर पंचांचे दाद थोडी कमी आहे दीपेश यांची. साईडला स्वीप करायचा प्रयत्न होता. चेडू बॅक शॉट वरच्या भागाला लागतोय. चेडू जर शॉट काढून आणला म्हणजे लेग बायची कोण करताय. एकदा इथे गोलंदाज तुषार आलाय. तिसरी षटक घेऊन गावाचे दाखल काबर. फक्त आणि फक्त 10 दुहेरी अंकामध्ये तिसऱ्या षटकामध्ये धावसंख्या 10 आहे. बघा गोलंदाज तुषार लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. एकच धाव येते. इकडे धावसंख्या पुन्हा पुढे सरसवली ती म्हणजे 11वर. धावसंख्या खूपच मंद गतीने पुढे सरसवली. एकरी धुळीने धावसंख्या परत हलत्या ठेवण्याचा प्रयत्न केला ती म्हणजे यंग इंडियन्स या संघाने. दीपक केलेपणे या संघासमोर पुढे चेडू समोरच्या तिथे फलंदाज किरण. सुंदर चेडू पडल्यानंतर आतमध्ये आला लेग. किरण आणि अभि जोडी मैदानामध्ये. सुरेख चेडू पुन्हा एकदा चेडू पण लेग स्टिक सोडून झालाय. पण चेडू वळत आहेत. वाईट चिकून दर्शवत आहेत. आता मात्र लेग ब्रेक केलेला. दोन्ही साईडने चेडू फिरवायची क्षमता आहे गोलंदाजाकडे. गोलंदाज तुषारचा वापर केलाय तिसऱ्या षटकामध्ये. तिसऱ्याचे 4 चेडू. इथे मात्र एकदा इथे लेग बायच्या सर्वमध्ये आणि षटक समाप्तीचा कॉल येत होती म्हणजे संदेश यांच्याकडे. 3 षटकाचा 5 विकेट संपला. 3 षटक कामाचा दाखवतो फक्त आणि फक्त 13. फलंदाज किरण. गोलंदाज चेतन. निकनेम चिकू. ऑफ ड्राईव्ह चेडू जातोय तो मिड ऑफला. बऱ्याच वेळानंतर चेडू पॉवर सर्कलच्या बाहेर गेल्या म्हणायला काही हरकत नाही. कारण का 3 षटक झाले. 3ही षटकांमध्ये चेडू फक्त पॉवर प्लेच्या आतच फील्ड होत होते आणि एकेरी दुहेरी धावा येत होत्या. या चेडू सुद्धा एक धाव येते. एक धावच्या पुढे सरसरी 14वर. खूपच कम कुवतीशी धावसंख्या. साईडला स्वीप करायचा प्रयत्न होता. चेडू पॅटर्न बॅटच्या मधून निघून जातोय लेग ब्रेकच्या साह्याने. निर्धाव चेडूची सांगतो सेकंड फलंदाज अभि उजवा. पुढे सरसवत आहेत. आउटसाइड एक चेडू सुरक्षितरित्या निषेधच्या हातामध्ये. फलंदाज बाद. पुढे चेडू टॅप करायचा प्रयत्न होता. आउटसाइड एक लागून चेडू मागे जातो ते थर्ड मॅनला. एकदा येते गावाचा फलका 15. ऑफिशियल गुन्हेगार प्रशांत यांचे दुपारच्या सत्रामध्ये आगमन झाले. सगळे काही कारणास्तव आले नव्हते. बिझी होते ते. एक कामामध्ये आले नव्हते. आता मात्र दुपारच्या सत्रामध्ये हजेरी लावली. पुढे चेडू ऑफ ड्राईव्ह करायचा प्रयत्न होता. तेव्हा तो प्रयत्न फर्स्ट आहे आणि फलंदाज बाद. दीपेश यांचा इशारा येतोय फलंदाज बादचा. 4था डिसिजन एकदम यशस्वीरित्या दिला. डीजे मास्टर नवीन फलंदाज स्ट्राईक एंडला येतोय अतिश. गेला अतिश. फलंदाज नीरज येतोय. गोलंदाज सर्जोत येतो म्हणजे चेतन. पंचांच्या डाव्या बाजूने उजव्या बाजूने थोड्या वेळा सफल झालाय पूर्णपणे. चेडू फेकले. 2 धावा खर्च केले आहेत. धावसंख्या खूपच कम 15 धावांचा निश्चंक आहे या स्पर्धेमधला. ऑफ ड्राईव्ह करायचा प्रयत्न होता. षटक संपताय. 4 षटकांचा 5 विकेट संपलाय. 4 षटकांमध्ये फक्त आणि फक्त 15 धावा उडल्या.
वरती पहिलं सांगितलं तर पहिल्या षटकाचे गोलंदाज कृष्णा, इवनचा षटकाचा गोलंदाज कृष्णा, फलंदाज प्रदीप, ऑस्ट्रेलियाला सचिन. सामन्याला सुरुवात करायची संदेश मेंढनचं. बघाच आयोजकांचा वेळ वाचवतोय का गोलंदाजी करण्याचा दीपक केले पण स्वतःचा माफ कसं आपण आहे 24 चेंडू 16 धावांची आवश्यकता. पुढील सामना तन्मय असेल का विपक्ष आर्नव 11 या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो नाणेफेकीसाठी यायचं आहे. तन्मय असेल का मिस्टेक आहे एक जर 1 मिनिट धावाचा दफलकार 5. पुन्हा एकदा वाईड चेंडू खराब पॅडवर ब्रश होतोय. डिलिव्हरेड आहे याची मी गॅरंटी देतो कारण 16 धावांचं लक्ष आहे. धावसंख्या दाफलकर आली ती म्हणजे 6. चेंडू रिव्हर्स शूट केला चेंडू कॅप मध्ये क्षेत्ररक्षण मात्र तिथे सज्ज आहे. एकच धावित आहे धावसंख्या पुढे 16 धावांची आवश्यकता आहे. शाखेला फलंदाज सचिन येतोय. ऑफराईला मात्र इथे झेल सोडतोय सोप्पा झेल होता. वाईट चेंडूचा संदेश आमच्याकडे वळत आहेत. वाईट शिकून दर्शवत आहेत. वाईट धावसंख्या पुढे सरणे हवे आहे. हलक्या वापर एकच हवे ते धावसंख्या पुढे सरसर दुहेरी अंकामध्ये 10. पुढे षटक होते गोलंदाज रॉबिन. दुसऱ्या षटकामध्ये फक्त 4 धावांची आवश्यकता आहे. कट केलाय मात्र चेंडू सीमा पलीकडे 4 धावांसाठी आणि ते सामना विजयी होते तो मध्ये. अजूनही 1 धावांची आवश्यकता आहे. अजूनही 1 धावांची आवश्यकता आहे. धावांची तर बरोबरी होते. 15 धावा झाल्या इथे मात्र फलंदाजाला लागतो चेंडू डायरेक्ट. हलक्या चेंडू जातो तो फाईन लेग सीमा पार 4 धावांसाठी आणि ते सामना विजयी होतोय तो म्हणजे दीपक 11 संघ. आणि त्या आयोजकांचा वेळ वाचायला म्हणजे तुमचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. धनवटीचे मास्टर सामन्याची सामनावीर गोलंदाज ठरतोय. गोलंदाज महेश याने 2 धावा खर्च केल्या आणि 2 गड्यांना तंबूच्या आश्रयाला पाठवलं. याचे महेश याच्या सामन्याच्या वेळी आणि मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देतील.